बघा मित्रांनो, लाखो लाभार्थी इथे थेट संबंधित एक विषयावर आपण बोलणार आहे, जे म्हणजे संजय गांधी निराधार योजना. या योजनेचे दिव्यांग अनुदान योजना आणि इतर यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या योजनांचा समावेश होतो, ज्याचा जसं की लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळत असतो. आता ही म्हणजे संजय गांधी निराधार योजना, या योजनेमध्ये 2,500 रुपयांचा जसं की आता लाभ बहुतेकांना इथं मिळणार आहे. याविषयी महत्त्वाची घोषणा महाराष्ट्र सरकारने अजून केलेली आहे. याबद्दल गोंधळ इथं पसरलेला आहे. पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे म्हणजे 2,000 रुपये भेटणार आहे. ते नेमकं कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी इथं आपल्याला मिळणार आहे आणि कोणत्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला मिळणार आहे. बहुतेकांच्या मनामध्ये असा प्रश्न झालेला आहे, आता पैसे कोणाला मिळणार, केव्हा मिळणार आणि फक्त दिव्यांग व्यक्तींनाच भेटणार, इतर लाभार्थ्यांसाठी सुद्धा ही वाढीव तरतूद करण्यात आलेली आहे. याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. मित्रांनो, तर बघा, जसं की दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये आनंदाची वाट पसरली आहे. या अधिवेशनात सांगण्यात आलं की जे दिव्यांग आहेत, दिव्यांग योजनेचा लाभ घेत असाल त्यांनाच दर महिन्याला जसं की 2,000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच इथं 18 तारखेला ही घोषणा अधिकृतरित्या करण्यात आलेली, पण या ठिकाणी एक घोळा झालेला आहे. म्हणजे बहुतेकांना हीच माहीत नाही की ही म्हणजे वाढीव तरतूद आहे. ती 2,000 म्हणजे इथं वाढून इथं तरतूद आलेली आहे. दिव्यांगांसाठीच आहे का, तर इतर लाभार्थ्यांसाठी सुद्धा आहे की फक्त दिव्यांगच व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे? तर मग बाकीच्या लाभार्थ्यांनी काय करायचं, असा प्रश्न बहुतेकांच्या मनात तयार झालेला आहे. उरलेल्या योजनांचा काय होईल? वृद्धपकाळ निवृत्ती योजना, श्रावणबाळ योजना यांच्यासारख्या योजनांमध्ये सहभाग घेणारे लाभार्थी यांचं काय होईल? त्यांना कुठलाही उल्लेख इथं सरकारने केला नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात निराशा आलेली आहे. बहुतेकांना असं वाटत होतं की सर्वच इथं योजनांमध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे, परंतु इथं फक्त दिव्यांग जे व्यक्ती असणार आहे, दिव्यांग लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार असल्याचं बाकीच्यांना इथं मनात निराशा पसरली आहे. या निराशाचं जसं की अधिवेशनात दिव्यांग जसं की मंत्री अतुल सावे यांनी पत्रकारांच्या समोर इथं जाहीर केलं की आता दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये इथं अनुदान देण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे वाढीव अनुदान भेटणार आहे. पहा मित्रांनो, एक गोष्ट चांगली लक्षात घ्या की 2,500 रुपये इथं वाढीव अनुदान हे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांनाच भेटणार आहे. फक्त यावेळी बाकीच्या लाभार्थ्यांना काय मिळेल याबद्दल मात्र सरकारने काहीच सांगितलेलं नाही. याविषयी थोडक्यात सुद्धा उल्लेख सरकारने केलेला नाही. पण जर आपण सरकारच्या मागच्या योजनांचा अभ्यास केला, मागच्या योजनांकडे गंभीरतेने पाहिलं, तर तुम्हाला काही गोष्टी आपल्यात जसं की स्पष्ट दिसून येतात. म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत येणाऱ्या 5ही योजनांमध्ये सारख्याच जसं की प्रमाणात आधी वाढ करण्यात आली. म्हणजेच सुरुवातीला इथं 300 रुपये मिळत होते, 300 वाढून 500 करण्यात आले, 500 वाढून 800 करण्यात आले आणि 800 वाढवल्यानंतर ही रक्कम जसे की 1,000 इथं करण्यात आलेली, त्यानंतर 1,500 इथं महिना करण्यात आला. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. सर्वच इथं योजनांमध्ये आपल्याला वाढ दिसलेली आहे. लाभार्थ्यांना जास्त लाभ मिळायला इथं लागला होता, परंतु योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्याच इथं लाभार्थ्यांना समप्रमाणात होता. म्हणजेच कोणत्याही लाभार्थ्यांमध्ये भेदभाव केला जात नव्हता. वेळोवेळी हे मात्र इथं चिन्ह दिसत आलं. वेळोवेळी जसं की नियमांमुळे फक्त दिव्यांग व्यक्तींनाच आणि दिव्यांग लाभार्थ्यांनाच इथं जसं की 2 वाढून इथं म्हणजे त्यांना आता 2,500 रुपये इथं मिळणार आहे. म्हणजेच या योजनेच्या अंतर्गत ह्या लाभार्थ्यांना आधी जितकी रक्कम दिली जात होती तेवढीच रक्कम दिली जाणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं नक्की विचार करण्यासारखी आहे. आता आपल्यासमोर महत्त्वाचा प्रश्न येतो की ही म्हणजे वाढीव तरतूद आहे. हा वाढीव लाभ दिव्यांग व्यक्तींनाच इथे त्यांनाच लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्यापासून चालू होईल. म्हणजेच ऑगस्ट महिन्यापासूनच त्यांना दिला जाईल का? बघा, ऑगस्ट महिन्याच्या आठवड्यात हे पैसे जमा होतील. याच प्रश्नाचं उत्तर सरकारने स्पष्टपणे दिलं नाही. जर सरकारला इथं ऑगस्ट महिन्यामध्येच ही वाढीव तरतूद घ्यायचं सरकारने ठरवलं असतं, तर ऑगस्ट महिन्यामध्ये लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळाले असते. पण अशा इथं प्रकारच्या कोणतेही GR सरकारने काढलेला नाही किंवा तशा प्रकारची कोणतीही घोषणा सरकारने केली नाही. मग याचा अर्थ आपण काय घ्यायचा की ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळणार नाही. तर मित्रांनो, तुमच्यासमोर आता प्रश्न उभा राहिला की जसं की 2,500 रुपये इथं वाढीव अनुदान देण्याची प्रक्रिया आहे, ती पुढे कायम राहणार का? तर जोपर्यंत इथं सरकारकडून अंतिम प्रक्रिया किंवा अंतिम GR किंवा अंतिम निवेदन सादर केला जाणार नाही,
तोपर्यंत फक्त इथं 1,500 रुपयेच इथं लाभार्थ्यांना मिळणार आहे. आता तुमच्या मनात इथं असं वाटत असेल की बघा ऑगस्ट महिन्यामध्ये 2,500 रुपये मिळाले नाही, त्यामुळे तुमच्या मनात इथं अशी चिंता आली असतील की असा संभ्रम आला असाल की तुम्ही तुमच्या जसं की डोक्यातून लगेच काढून टाका की या लाभार्थ्याविषयी कोणती अंतिम प्रक्रिया सरकारने अजून तरी जी.आर. केलेली नाही. मी तुम्हाला आधीच इथं सांगितलं, पण जेव्हा शासन निर्णय जी.आर. त्यानंतर सरकार इथं काढेल तेव्हा जसं की स्टँडर्ड इथं ऑपरेशन प्रोसिजर प्रकाशित इथं करेल. जी.आर. अंतर्गतच ही जसं की नमूद केलं जाणार आहे. म्हणजेच बघा याच्यासाठी अधिकृत तारीख अजून सरकारने इथं प्रक्रिया पूर्ण होण्यास 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागू शकतो. आणि कोणी म्हणत असेल की तुमच्या या जसं की पुढच्या महिन्यात लगेच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होईल, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि खरी माहिती जर तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जसे की 2,500 रुपये लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांविषयी पण ज्यांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये इथं महिन्याला जमा होतात, परंतु बऱ्याच महिन्यांपासून इथं 1,500ची रक्कम जमा झालेली नाही. तर यांच्या मागे कोणकोणती महत्त्वाची कारण आहेत सुद्धा आपण माहीत करून घ्या. पहा मित्रांनो, अजून तुमच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले नसतील तर तुम्ही एक KYC पूर्ण केलेली नसेल, तुमच्या मोबाईलवर जे जसं की व्हेरिफिकेशन आहे ती व्हेरिफिकेशन झालेलं नसेल, त्यांची तपासणी झालेली नसेल किंवा तुमचे कोणती तरी डॉक्युमेंट आहेत ती अपलोड झालेले नसेल, या कारणांमुळे तुम्हाला मागच्या बऱ्याच इथं महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ की इथं किंवा कुठलं जसं की श्रावणबाळ योजनेचा लाभ तुम्हाला मिळलेला नाही सुद्धा, जसं की 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये इथं जमा झालेले नाही. तुम्ही इथं काय करायला पाहिजे की सगळं जसं की तहसील कार्यालयात जायचं आहे, योजनेसंबंधी संपूर्ण माहिती घ्यायची. कारण तहसील कार्यालयात तुम्हाला विश्वास करती, जसं की नक्कीच इथं विश्वास करती तुम्हाला माहिती मिळेल. आणि जसं की योजनेचे पैसे माझ्या अकाउंटमध्ये जमा होत नाही, याचं जसं की काय करायचं तर हे जसं की तुम्हाला सांगतील की याच्या संदर्भातील बऱ्याच महिन्यांपासून लाभ मिळालेला नाही, तर तुम्ही हा फॉर्म भरला पाहिजे, तो फॉर्म भरला पाहिजे. आणि सरकार कार्यालयात गेला तर जसं की सहकारी जे काय कर्मचारी असते ते जसं की अलर्ट तुम्हाला करत असतो. लाभार्थी आहे त्या अजूनही या योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाही. सरकारच्या डेटाबेसमध्ये इथं तुमचं नाव सेव्ह केल्या जाते. आणि अशा प्रकारे ही चूक जसं की सरकारकडून आधी झालेली आहे ती सुधारण सरकार तुमच्या खात्यामध्ये लगेच तात्काळ 1,500 रुपये पाठवते. त्यामुळे कोणत्याही वेळ इथं घालवता ताबडतोब प्रक्रिया करून तिथं तुम्ही फॉर्म भरून DBTची KYC अपडेट करून घ्या. वेळोवेळी या सगळ्याच फॉलो आणि जसं की माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. इथं मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील अशी महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेली आहे. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.